स्वामी क्षमा करा, काय झालं? भक्तांचं नामस्मरण ऐकतोय. तुम्हाला ऐकायचंय? बसा खाली. आमच्या पायाला हात लावा. नाण्यांचा आवाज? स्वामी क्षमा करा, पण आम्हाला तर नाण्यांचा कणकणाट ऐकू येतोय. आजकाल अनेकांना हेच वाटतंय की आम्हाला खणखणाट ऐकवला की आमची भक्ती झाली. स्वामी, बाहेर एका भक्ताने हे धन दिलंय आणि या पत्रात तुम्हाला विनंती केली आहे की तुम्ही त्याच्यावर कृपा करावी. जेणेकरून त्याची व्यवसायात भरभराट होईल. हो स्वामी, अहो तो माणूस गेल्या महिन्यात आला होता. तेव्हा मीच त्याला सांगितलं की स्वामी स्थानावर काहीतरी धन दे, तुझा फायदा होईल. चांगलं केलं ना स्वामी? काय सगळ्यांना जेवायला वाढ. हो स्वामी. करा सुरुवात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता पुहाचे. जीवन करी जीवित्वा अंध हे पूर्ण ब्रह्म, उदरगर वर्ण नोहे जाणजे यज्ञ कर्म. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. स्वामी क्षमा करा, पण अन्नाचं तर सोनं चांदी झालीये. मग खाऊ शकत नाही काय का? स्वामी अहो कसं शक्य आहे? अहो इथे तर सगळे सोन्या चांदीचे पदार्थ झालेत, हे कसे खाणार? स्वामी अहो पोट भरण्यासाठी अन्नच लागेल ना, हे नाही. तिपले पोटाची भूक भागवण्याकरता ज्याप्रमाणे अन्नच लागतं, त्याचप्रमाणे भक्तीची भूक सुद्धा पैशाने भागत नाही. तर त्याकरता भक्ताचा खरा भावच लागतो. पण जो हरवत चाललाय राजाराम सारखा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाबा, सिद्धी बाळा, हे पाहिलंस का? हे पहा, आपल्या स्वामींसाठी खास मुकुट बनवून घेतलाय. सोन्याचं? हो, आपल्या भक्तीचं सोनं आहे. दादा, काय अप्रतिम मुकुट आहे हा. मागच्या वर्षी तू स्वामींना सोन्याचा हार अर्पण केलास आणि या वर्षी हा सोन्याचा मुकुट. खरंच दादा, तुझी भक्ती पाहून आम्हीही भारावून जातो. श्री स्वामी समर्थ. सुधाकर, विचार कर, हा मुकुट स्वामींच्या मस्तकावर किती सुंदर शोभून दिसेल. या सोन्याच्या तेजामुळे स्वामींच्या मुखावरही एक तेज येईल.
आणि त्यांच्या त्या तेजपुंज दर्शनाने सगळ्या भक्तांच्या डोळ्यात दैवी तेज येईल. आणि हो, जितका मोठा मुकुट तितकी मोठी कृपा. काका, स्वामींना खरंच सोनं आवडतं का? अरे गणेशा, स्वामींना सोनं नाही आवडत खरंय, पण भक्तीचा सन्मान सोन्यानेच करायचा असतो. आणि खरं तर स्वामींना हा मुकुट अर्पण केल्यानंतर माझ्याही नावाला तेजस प्राप्त होणार आहे. पण दादा, आम्ही तर असं ऐकलंय की स्वामींना धनाचं कौतुक नाही, त्यांना तर आपल्यातला भक्तिभाव हवा असतो. भक्तिभाव काय होतं? भक्तिभावाने मला सांग, नुसत्या भक्तिभावाने मंदिर बांधता येतं का? अरे त्यासाठी सोना लागतो, पैसा लागतो, दान लागतं. देव नुसता भक्तिभावाने प्रसन्न नाही होत, त्याला अशा भेटवस्तूही द्याव्या लागतात. आणि हा मुकुट म्हणजे माझ्या भावनांचं प्रतीक, आणि माझ्या श्रीमंतीचं दर्शन म्हणजेच माझ्या भक्तीचंच दर्शन, नाही का? पण भाऊजी, अहंकार आणि भक्ती एकत्र राहू शकतात? अहंकार नाही नलिनी, अभिमान आहे हा. आणि आपल्या स्वामींचीच शिकवण आहे ना, भक्ती म्हणजे अर्पण. मी स्वामींना सोन्याचं मुकुट चढवणार. जिथे सोन्याचं तेज असतं तिथेच देवाच्या आशीर्वादाचंही तेज असतं. श्री स्वामी समर्थ. आमचा आनंद धनात नाही, भक्तांच्या नामस्मरणात आहे. याचा विसर पडत चाललाय तुला राजाराम. आई ग, दह्यात पाठ लागला. हे घे, हे सोनं लाव त्या जखमेवर. स्वामी, आहो थट्टा करताय का माझी? सोन्याचं नाणं कसं लावू? हो, यावर हळद किंवा एखादी मात्रा लावायला हवी. नाण्याने काही होणार नाही. कपिले, याचप्रमाणे भक्ती करता सुद्धा श्रद्धा हवी, धन नाही. अरे या धनाचा योग्य वापर करा, गोरगरिबात वाटा, त्यांची मदत करा आणि पुण्य संचय करा. शिव शंकर शंभो. स्वामी, तुमच्याच कृपेने माझ्या घरामध्ये सुख, संपत्ती, मान, सन्मान अगदी ओसंडून वाहतोय. दरवर्षी व्यापारामध्ये दुप्पट वाढ होतीये, दुप्पट नफा मिळतो. आपल्याला अर्पण केलेलं मुकुट या वर्षीच्या नफ्यातूनच बनवलंय. पाहिलं ना स्वामी, ऐश्वर्य आलं पण मी आपल्याला विसरलो नाहीये बरं. आता काही जण फक्त फुलं वाहतात, हार वाहतात, पण मी मात्र सोन्याचं मुकुट व्हायला आहे तुम्हाला. दादा, आपण खरंच खूप मोठे भाग्यवान आहोत. पण दादा, मागच्या वर्षी सोन्याचा हार, यंदा सोन्याचा मुकुट, हे थोडं जास्त नाही होते का? सुधाकर, अरे वेडायस काय तू? काय बोलतोयस? अरे स्वामींना आनंद मिळण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. त्यांच्या सेवेमध्ये असं कमी जास्त करून कसं चालेल? ज्याचं मन मोठं त्याची अर्पण भावनाही मोठीच असायला हवी. आणि हे पहा, आज स्वामींच्या मूर्तीला मुकुट अर्पण केलाय, पण ज्या दिवशी अक्कलकोटला जाईन ना, त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामींच्या मस्तकावर मुकुट अर्पण करेन. कोण म्हणतं फक्त भक्तच नशीबवान असतो म्हणून? कधी कधी देवही नशीबवान ठरतो. आता माझ्यासारखा भक्त लाभला म्हणजे स्वामींचं नशीबच की. हा श्री स्वामी समर्थ. अरे असे भक्त मिळणं म्हणजे देवाचे नशिबाच. त्याचा भक्त प्रल्हाद, आमचा स्वामी सूत.
आणि मूठभर धनाने देवाला विकत घ्यायला निघणारे भक्त म्हणजे देवाचे दुर्दैवच. कपिले, मूठभर माती घे. हो स्वामी. आता ही मूठभर माती त्या डोंगराला दे आणि डोंगर विकत घेऊन ये. हा? स्वामी, या मुठभर मातीचं त्या डोंगराला काय अप्रूप? हो, कसं शक्य आहे? हे घे. हे तांब्यावर पाणी समुद्राला दे आणि समुद्राचं सगळं पाणी विकत घेऊन ये. ह्याने समुद्र विकत घेऊ? कसं शक्य आहे स्वामी हे? हे कळतंय ना? अरे मग मूठभर धनाने तुम्ही ब्रह्मांड नायकाला विकत घ्यायला निघालात. त्यानेच दिलं सगळं, त्यालाच अहंकाराने दाखवत उन्मत्त होता. मग तुमची स्कृती तुमचे पाय जमिनीवर घेऊन येते. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, खास आपल्यासाठी हा हैदराबादून धूप मागवलाय बर का सुधाकर. सामान्य धूपाने देव प्रसन्न होत नाही. स्वामींना सुद्धा त्यांच्या सेवेतल्या वस्तू सगळ्या उत्तमच मिळाल्या पाहिजे. बोला. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.